हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईचे गंभीर परिणाम आता आरोग्य व्यवस्थेवरही दिसू लागलेत। डिझेलअभावी सरकारी अँब्युलन्स बंद पडल्याने एका गरोदर महिलेला वेळेत उपचारासाठी हलवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला। अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका भाड्यानं करून महिलेला हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल केलं। या प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। नालेगाव येथील रहिवासी असलेल्या मनीषा इंगळे या गरोदर महिलेला अचानक पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यानं तिला जवळा बाजार इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी पुढच्या उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्याचा सल्ला दिला। दरम्यान 108 आणि 102 या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांनाही संपर्क साधण्यात आला, मात्र तिथूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अखेर हतबल झालेल्या कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिका बोलवून पैसे मोजत संबंधित महिलेला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं। सध्या त्या महिलेवरती उपचार सुरू आहेत। 7व्या महिन्यामध्ये आता इथं डिलेव्हरीला आणलंय। तिच्या पोटामध्ये पाणी झालंय 40 लिटर। तुम्ही काय करा, परभणीला घेऊन जा आमच्या इथे म्हणू लागले। मग आम्ही आलो होतो हिंगोलीला, तर ती गाडीच भेटना झाली। तिथं 1.5 घंटा आम्ही तिथं 3 वाजल्यापासून बसलो, तरी बी गाडी आणीच न झाली। तर मग आम्ही काय केलं, प्रायव्हेट गाडी केली। प्रायव्हेट गाडीमध्ये माझ्या मुलीला आणलं मी। तिथं अँब्युलन्स लावलेली होती, कारण त्या म्हणल्या डिझेल नाही अँब्युलन्स मध्ये। अँब्युलन्स आहे पण त्याच्यामध्ये डिझेल नाही, तिथं ड्रायव्हर सुद्धा नव्हता। डॉक्टर म्हणले हिंगोलीला न्या, हिंगोलीला ट्रीटमेंट चांगली करतात। मग आम्ही इथं घेऊन यायलो, तर जवळा बाजार मध्ये गेलो तर त्या म्हणतात आता गाडी येते मग येते, आणि पुन्हा त्यांना गाडी तिथंच होती। बरं, मी म्हणलं गाडी तुमची इथंच आहे, तर तुम्ही म्हणलं गाडी घेऊन या, तर ते म्हणले त्याच्यामध्ये डिझेलच नाही, आणि आता तुम्ही तुमची प्राईट करा आणि न्या। तुम्ही दुसऱ्याच गाडीला फोन लावायले, ते नंबर पुन्हा आमच्याच पशी चाललाय, अशा काय करायले। आता आमच्या पशी जे नंबर दिले आम्ही त्यांना कॉल केला ना, 102 लाख पण केला, तर ते पण म्हणायचं अर्ध्या घंट्याने तो घंट्याने तो। आम्ही आमची स्वतः गाडी करून आणलं, कारण आमच्या लेकराची आम्हाला परिस्थिती बघाच वाटतं ना।